गुड मॉर्निंग फ्रेंड. चला आता आज नाश्त्यासाठी आपण बनवूया सँडविच. तर बघू शकता मी सँडविचसाठी आधी जी भाजीमध्ये चटणी घालायची असते ती मी रेडी करत आहे. तर थोडीशी लसूण आणि थोडीशी आलं, 4-5 मिरच्या, म्हणजे जेवढी आपली क्वांटिटी असेल त्यानुसार आपण वापरायचं आहे. त्यानंतर मी कढीपत्तासुद्धा मिक्सरलाच लावलेला आहे, कारण जर आम्ही फोडणीत घातला तर तो खाताना मध्ये मध्ये येऊ शकतो, त्यामुळे बारीक करून घेतलेला बरा. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्याची मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली. बघू शकता मी ते पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तर चला आता आपण ग्रीन चटणी बनवूया. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे: मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण. असं हे सगळं एकत्र घालायचं आणि थोडंसं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं मीठसुद्धा घालायचं आणि थोडेसे मुठभर शेंगदाणेसुद्धा आपल्याला वापरायचे आहे, जेणेकरून त्याला थिकनेस येईल आणि खायलासुद्धा उत्तम अशी चव लागेल. तर मिरच्या मी इथं भाजून वगैरे घेतलेल्या नाही आहेत, कारण जर भाजून घेतल्या तर त्याची चव वेगळी लागते. त्यामुळे मी हिरव्याच मिरच्या अशा डायरेक्ट वापरलेल्या आहे. तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घालू शकता. तुम्ही खोबरंसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये. मी खोबऱ्याऐवजी शेंगदाणे वापरले, त्यामुळे मी खोबरं घातलेलं नाही आहे. तसं सगळं त्याच्यामध्ये घालून आपण मिक्सरला लावून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट रेडी करायची. तर ग्रीन चटणी सँडविचबरोबर अति उत्तम अशी लागते. जरी टोमॅटो सॉस नसला तरी ग्रीन चटणी हवीच. चव त्यामुळे अगदी उत्तम अशी येते. तर मी तर सॉस वगैरे वापरणार नाही आहे, फक्त ग्रीन चटणी आणि आपण जी बटाट्याची भाजी करणार आहोत ती वापरणार आहोत. तर बघू शकता मस्त अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दहीसुद्धा टाकून घ्यायचं. हे दही दुकानातलं आहे, त्यामुळे ते जास्त आंबट नसतं, थोडंसं आंबट असतं, जे खाण्याला आधी उत्तम चव देतं. तर बघू शकता मी मस्त अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहेत आणि तीसुद्धा एका बाउलमध्ये मी कन्वर्ट केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्रीन चटणी करू शकता. तर ह्या आपल्या 2 चटण्या रेडी आहेत. चला तर आता बटाट्याची भाजी बनवूया. बटाटे मी आधी धुवून कुकरला लावून 2 ते 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपले बटाटे उत्तम असे उकडले जातील. तर बघा इथे मी उत्तम असे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याला क्लीन करून घ्या, सोलून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घाला. तेल आपण जास्त गरम करायचं आहे, कारण जी आपली पेस्ट आहे, जी आपण पहिली पेस्ट बनवली होती भाजीसाठी वापरायला, ती थोडीशी पाण्याळ आहे, कारण त्याच्यामध्ये पाण्यात थोडं पाणी मिक्स केलेलं आहे. तर ती छान अशी भाजून घ्यायला हवी. त्यामुळे आपण तेल गरम करून घेऊया. त्यानंतर ती आपली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि मस्त अशी परतून घ्यायची. तर इथं बघा माझं तेल आता तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट आपली ॲड करून घेऊया. त्या ॲड करायची आहे आपली पेस्ट. त्यानंतर मस्त असं त्याला परतून घ्यायचं आहे. तर अशी पेस्ट करण्याचं कारण म्हणजे आम्ही सँडविच जेव्हा खातो तेव्हा मध्ये मध्ये कढीपत्ता, कोथिंबीर किंवा आपण जी आलं लसूण घातलेली आहे ती मध्ये मध्ये खाताना येऊ शकते आणि ती खाताना अगदीच चव त्याचीच लागते. त्यामुळे मी अशी पेस्टच करून वापरते, जेणेकरून खाताना ती त्रास देणार नाही आणि अगदी मिक्सर असं उत्तम अशी भाजीचं मिक्सर आपलं रेडी होईल. तर बघा. आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा ॲड करायची आहे, कारण हळद जर मी वळून घातली तर काही बटाट्यांना लागते तर काही बटाट्यांना लागत नाही. त्यामुळे आपण फोडणीतच थोडंसं मीठ आणि थोडं हळद घालून अतिशय उत्तम अशी ढवळून घ्यायची आहे. तर बघू शकता आपलं हे भाजीचं जे तिखट आहे ते उत्तम असं रेडी झालेलं आहे आणि त्याच्यातलं पाणीसुद्धा आपलं कमी झालेलं आहे. तर बघू शकता तेल बाहेर सुटलेलं आहे. त्यानंतर आपण आता बटाटे ॲड करून घेणार आहोत. तर बटाटे मी चिरून किंवा किसून घेतलेले नाही, डायरेक्ट त्याच्यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता मी बटाटे तसेच घालणार आहे, कारण जर आम्ही मॅशरनं जी पावभाजीचं मॅशर असतं तेच मी उपयोगात करणार आहे. तर आता बघू शकता मी मीठ थोडंसं घातलेलं आहे चवीनुसार. फोडणी जास्त मीठ घातलं नाही, कारण जर एका ठिकाणी लागलं तर ते खाण्याला चव देत नाही. त्यामुळे मी थोडंसं घातले, जेवढं आपल्या फोडणीला लागेल इतकंच मी वापरलेलं आहे. मस्त असं परतून घ्यायचं. तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या घरी तर मी हीच ट्रिक वापरते.
जेणेकरून लहान मुलांनासुद्धा खायला छान लागेल आणि मिरची कुठेही आढळणार नाही आणि खाताना तिखटसुद्धा लागणार नाही. तर मस्त असं परतून घ्यायचं, थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आधी व्यवस्थित, म्हणजे लसूण, कोथिंबीर, आलं हे सगळं छान भाजून घ्यायचं. त्यानंतर आपले बटाटे ॲड करायचे. बटाटे मी न चिरता घातलेले आहेत, कारण मी मॅशरने त्याला बारीक करून घेणार आहे. तर बघू शकता आपले बटाटे उत्तम शिजले असल्या कारणाने मॅशरने खूप छान असं ते बारीक होतं. बघू शकता मी इथं मॅशरने बारीक करून घेतलेलं आहे. असंच आपण करून घ्यायचं आणि चिरून घातल्यापेक्षा मॅशरने बारीक करून घेतलेलं बरं असतं, कारण जेव्हा आपण ब्रेडला आपण भाजी लावत असतो तेव्हा ती पसरायलासुद्धा अति उत्तम अशी हेल्प होते. आणि जर मग भाजी करून घेतली तर ते भाजताना किंवा आपण त्याच्यामध्ये भाजी घालताना तर ब्रेड आपला तुटू शकतो, कारण ब्रेड मऊ असल्या कारणाने भाजीच्या टोकांमुळे ते मोडू शकतं. त्यामुळे अशी पेस्टच करून घ्यायची भाजीची, जेणेकरून ते लावायलासुद्धा अति उत्तम असे. तर असं मेशरनं आपण मस्तपैकी त्याला बारीक करून घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं मीठसुद्धा ॲड करा, कारण मी आधी थोडंसं कमीच मीठ वापरलेलं होतं फोडणीत. आता वरून आपल्या चवीनुसार आपण मीठ घालून द्यायचं. तर बघा मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. वरून गार्निशिंग वगैरे करण्यासाठी तुम्ही कोथिंबीर थोडीशी एकदम बारीक चिरलेली वापरू शकता. आपली भाजी रेडी आहे. आता 5-10 मिनटं त्यांना गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपले सँडविच एखाद्या वेळा उरले तर ते टिकू शकतील. जर आपण अर्धवट गरम केली तरी बटाट्याची भाजी गरमीमुळे खराब व्हायला बघते आणि त्याला अशी केससारखी तार सुटते. त्यामुळे व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं 5 ते 10 मिनटं मंद आचेवरतीच घ्यायचं, कारण जर आपण फ्लेम मोठी केली तर बटाटे तळायला लागू शकतात आणि भाजी आपली खरपल्यासारखी लागू शकते. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. आणि बघू शकता आपलं तेल एवढं मी वापरलेलं आहे तरी पण थोडंसुद्धा तेल तिथं दिसत नाही. चला, तर एका साईडला आपण पॅन ठेवलेलं आहे. त्यानंतर आपले ब्रेड आहे ते एका साईडनंच भाजून घ्यायचं, कारण ज्या साईडनं आपण भाजलेलं आहे त्या साईडला आपण चटणी आणि भाजी लावून घेणार आहोत आणि दुसरी साईड जी आपण भाजलेली नाही ती आपण उलटी करून भाजून घेणार आहोत. तर मस्त असे ब्रेड दाबून भाजून घ्यायचे. खाताना अगदी क्रिस्पी आणि क्रंची लागते. त्यामुळे मी एका साईडनं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तूप किंवा तेल वापरू शकता. आमच्या घरी म्हणजे मला तेल जास्त वापरायला आवडत नाही, त्यामुळे मी ब्रेडनं काहीही लावलेलं नाही, नुसतं असंच प्लेन पॅनवरती व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे. कोणतंही बटर, कोणतंही तेल किंवा तूप मी असं वापरलेलं नाही. तुम्ही हवं असेल तर वापरू शकता. तर चला आता आपण सँडविचची तयारी करूया. तर मी सँडविचला ब्रेड तर भाजून घेतलेलेच आहे. आता आपण त्याच्यावर कांदा चिरून घालायचा आहे, जेणेकरून खायला ते छान लागतं. तर बघा मी परत ब्रेड भाजत आहे. आमच्या घरी जास्त मेंबर असल्या कारणाने मला जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागतं, त्यामुळे मी आधीच सर्व ब्रेड भाजून घेत आहे, जेणेकरून मी डायरेक्ट सँडविच सर्व बनवू शकते. तर आता मी कांदा कापून घेणार आहे. कांदा बारीक असा कट करायचा. मी बघू शकता मी कांदा कट करून घेत आहे. तर कांदा घातल्याने चव मस्त लागते. तुम्हाला हवा असेल तुम्ही भाज्यासुद्धा वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो हे सुद्धा वापरू शकता. मी फक्त इथं कांदा वापरलेला आहे. तर मस्त असा मी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. तर कांदा चिरून झाल्यानंतर तो एका साईडला करायचा आणि आपण आता सँडविचची तयारी करणार आहोत. तर लहान मुलांना ब्रेड खायला कंटाळा येतो किंवा सकाळचा नाश्ता खायला कंटाळा येतो, त्यामुळे असं करून काहीतरी त्यांना उत्तम असं करून द्यायचं, जेणेकरून ते आवडीनं खातील आणि त्यांचं पोट देखील भरलेलं राहील. तर बघू शकता मी ब्रेड घेतलेले आहेत. ज्या साईडवर आपण भाजले आहे त्या साईडलाच आपण एक साईडला चटणी आणि एक साईडला भाजी अशी लावून घ्यायची आहे. बघू शकता मी आता चटणी लावत आहे. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी लावून घ्यायची. आणि ही चटणी ना तिखट पण लागत नाही, जेणेकरून मुलं खाणार नाहीत. उद्दम अशी लागते, मस्त अशी लागते, तिखटसुद्धा लागत नाही. आणि एक साईडला आपण भाजी लावून घ्यायची. बघू शकता आपण पेस्ट कारणाने आपली भाजी उत्तम अशी पसरली जाते. आणि त्यानंतर आपण थोडे
कट केलेला कांदासुद्धा त्याच्यावरती ॲड करायचा. असं आपण कांदा ॲड करायचा. तुम्ही हवं असेल तर तुमच्या आवडत्या भाज्यासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा चीजसुद्धा ॲड करू शकता, बटरसुद्धा ॲड करू शकता. तुम्ही काहीही वापरला नाही. मी सिंपल आणि साधा असा सँडविच रेडी करत आहे. तर मी सगळेच ब्रेड एकदमच लावून घेत आहेत, कारण जेणेकरून खायला देताना सगळ्यांनाच देता येईल. त्यामुळे सगळ्या ब्रेडना मी अगदी रेडी करून घेते. त्यानंतर मी एकदमच सर्व ब्रेड भाजून घेणार आहे. तर बघू शकता आता दुसरं सँडविचसुद्धा आपलं मी रेडी करत आहे. असं सर्व आपल्या ब्रेडना आपण लावून घ्यायचं आणि रेडी करून ठेवायचं. त्यानंतर आपण त्यांना व्यवस्थितपणे भाजू शकतो. तर आमच्या घरी जेव्हा ब्रेड असतात तेव्हा मी हेच करत असते, कारण आमच्या घरच्यांना सँडविच खूप असा आवडतो. आणि मम्मी पप्पा शेतावरून आल्या असल्या कारणाने त्यांना संध्याकाळी 6 ते 7च्या सुमारास भूकसुद्धा लागलेली असते. त्यामुळे काही ना काहीतरी त्यांना चहाबरोबर हवं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त मी संध्याकाळचंच करत असते. आतासुद्धा मी संध्याकाळचंच करणार आहे, कारण मम्मी पप्पा येण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे त्यांना गरम गरम खायला द्यायचं, जेणेकरून त्यांचीसुद्धा भूक मिटेल आणि आपल्यालासुद्धा आनंद होईल. तर मी रोज काही ना काहीतरी करतच असते, कारण त्यांना भूक लागली असल्या कारणाने मला काही ना काहीतरी करावं लागत असतं. त्यामुळे असे मी व्हिडिओ सतत टाकत असते. तर माझे पप्पासुद्धा शाकाहारी आहे, सो त्यांना मी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मी करून त्यांना देत असते. ते आवडीनं खातात आणि त्यांनासुद्धा नवीन नवीन पदार्थ ट्राय करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे मी सुद्धा करते आणि मलासुद्धा नवीन नवीन पदार्थ टेस्ट करायची खूप आवड आहे. त्यामुळे मी स्वतःच करते, सर्वांना देते आणि मी सुद्धा एन्जॉय करते. बघू शकता मी अशी ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ब्रेडना भाजून घेत आहे. तर मी एका साईडला भाजूनसुद्धा घेत आहे. तुम्हाला चला मी दाखवते की ब्रेड मी भाजून घेतलेले आहे. तर तुम्ही भाजतानासुद्धा आता जर आपण ही लास्ट आहे जे आपण भाजणार आहोत, त्यामुळे ही लास्ट स्टेप असल्या कारणाने तुम्ही ब्रेड भाजून घेताना तेल किंवा बटर वापरू शकता. मी काहीही वापरलेलं नाही, कारण मला तेल जास्त आवडत नाही. मी आधी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता. तर चला आता आपण ब्रेड मस्त असे खरपूस करून भाजून घ्यायची आणि गरमागरम असताना त्याला कट करून घ्यायचं, जेणेकरून खाताना आपल्याला बरं वाटेल आणि त्राससुद्धा होणार नाही. म्हणजे एकदमच ब्रेड खाताना पकडायलासुद्धा त्रास होतो. त्यामुळे त्याला त्रिकोणमध्ये असं कट करून घ्यायचं असते. तुम्ही हवं असेल तर करू शकता आणि प्लेटिंग करायलासुद्धा छान असते. तर आपले सर्व ब्रेड रेडी झालेले आहेत. मी एक साईडला बनवतसुद्धा आहे आणि एक साईडला भाजतसुद्धा आहे. तर भाजायचा व्हिडिओ मी लास्टला केलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. तर बघा मी पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनवर अशी ब्रेड मी दाबून भाजून घेत आहे, जेणेकरून खायला अतिउत्तम आणि क्रिस्पी लागतील. बघा छान दिसत आहेत ना आणि टेस्टलासुद्धा अतिउत्तम असे लागतात. बाहेरचं ह्याच्यापुढं फिकं पडेल एवढं सुंदर आपल्याला हे ब्रेड सँडविच लागत असतं. तर हे जे ब्रेड आहेत ना ते सँडविच ब्रेड आहेत. जर आपले गोड ब्रेड असेल तर त्याला तुम्ही सँडविच करताना चटणी आणि जर बटाट्याची भाजी लावली तर ते गोडसं लागतं. त्यामुळे त्याला जाम लावून खाल्लेलंच अति उत्तम असतं. तर आपण जेव्हा केव्हा सँडविच करत असतो तेव्हा जे आपले ब्रेड असतात ते गोडचे नसावे, सँडविच ब्रेडच असावे, तरच ते छान लागतात. नाहीतर खाताना गोडसं लागतं. त्यामुळे जर तुम्ही ब्रेड घेत असाल तर बेकरीवाल्यांना विचारूनच घ्या की ब्रेड गोडसे नाही आहेत ना. तर हे ब्रेड गोडसे नाही आहेत. तर आमची जत्रा होती, त्यामुळे आम्हाला सँडविच ब्रेडच हवे होते. तर आम्ही एक 7-8 पॅकेटसुद्धा आणली होती. त्यामुळे त्यातले एक 4-5च संपले आणि 2-3 उरलेले होते. त्यामुळे उरलेल्या ब्रेडचं काय करायचं म्हणून मी हा सँडविचचा घात घातला. आणि तसंही मला आता सुट्टीच आहे, त्यामुळे करायलासुद्धा कंटाळा नाही आहे. त्यामुळे मस्त असलं आपलं मस्त खायचं आणि मस्त राहायचं. त्यामुळे तुम्हीसुद्धा असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत राहा, स्वतःसुद्धा खात राहा आणि आपल्या फॅमिलीसुद्धा खाडवत राहा, जेणेकरून फॅमिलीसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.